नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। 2026च्या एमएसटी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे। एक सावधान करणारा, सतर्क करणारा व्हिडिओ आहे। का म्हणतोय मी असं सावधान करणारा व्हिडिओ का असणार आहे बाळांनो? कारण आज आपण कागदपत्रांबद्दल बोलणार आहोत की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात एमएसटी सीईटी साठी। असे काही डॉक्युमेंट आहेत बाळांनो, ते 6 महिने घेतात तुमचे, ठीक आहे। 6 महिन्यापर्यंत ते डॉक्युमेंट येत नाही, ठीक आहे। आणि ते डॉक्युमेंट नसल्याने तुमचा सीईटी मध्ये चांगला स्कोर जरी आला तरी तुमचं ऍडमिशन होत नाही बाळांनो, ठीक आहे। म्हणजे तुमची 12वी तुम्ही पास केली त्यानंतर तुम्हाला ऍडमिशनच नाही कोणत्याच कॉलेजमध्ये नाही, ठीक आहे, जर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसले तर, ठीक आहे। तर आज आपण बोलणार आहोत एमएसटी सीईटी ला लागणारे सगळ्या डॉक्युमेंट्स बद्दल, ठीक आहे। पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। चला तर बघूया आता आपण एमएसटी सीईटी 2026 साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात। पहिली गोष्ट रजिस्ट्रेशन बाळांनो। रजिस्ट्रेशन आता तुम्ही केलंय सगळ्यांनी, नाही केलं असेल तर नक्कीच करा, ठीक आहे। जर तुम्हाला रजिस्ट्रेशन वरती कंप्लीट व्हिडिओ हवा असेल प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये रजिस्ट्रेशन नक्कीच टाईप करा, ठीक आहे। मी त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ पण आणण्याचा प्लॅन करतोय। आता रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला खूप काही डॉक्युमेंट नाही लागत, फक्त 2 डॉक्युमेंट राहिले ना तरी तुमचं काम होऊन जातं। एक म्हणजे तुम्हाला अपार आयडी क्रिएट करायचा असतो बाळांनो, आणि दुसरी म्हणजे तुमचं आधार कार्ड तुम्हाला मॅन्डेटरी असतं, ठीक आहे। हे 2 डॉक्युमेंट जरी राहिलं तरी तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जातं एमएसटी सीईटीचं। एमएसटी सीईटी रजिस्ट्रेशन खूप मोठी गोष्ट नाही बाळांनो, पण त्यानंतर जे डॉक्युमेंट लागणार आहे ती खूप मोठी गोष्ट आहे, ठीक आहे। हे 2 डॉक्युमेंट लक्षात आले तुमचे। आता एमएसटी सीईटीचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्या, हाय आपल्याकडे सफिशियंट वेळ, पण लवकरात लवकर करा, ठीक आहे। आता बघूया जे तुमच्या ऍडमिशन साठी डॉक्युमेंट लागणार आहेत त्यांची कोणकोणती लिस्ट आहे बाळांनो। पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, आता तुमच्या मनात येत असेल की मला कोणतं कॉलेज भेटेल, कुठं मला माझं ऍडमिशन होईल, कारण कॉलेजच एक गोष्ट असते बाळांनो, ते तुमचं फ्युचर डिसाईड करू शकते, ठीक आहे। आता मागच्या वर्षी मी एक कॉलेज बद्दल तुम्हाला बोललो होतो बाळांनो, मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, ठीक आहे। दरवर्षी मी विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो, ठीक आहे, आणि आतापासून मी तुम्हाला सजेस्ट करतोय बाळांनो। मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी एक कॉलेज आहे बाळांनो, सीयूईपी लेवलचं कॉलेज आहे बेसिकली। त्या कॉलेजचे रजिस्ट्रेशन आतापासून सुद्धा सुरू झालेले आहेत बाळांनो। तर माझं काय म्हणणं आहे, फक्त तुम्ही रजिस्टर करून ठेवा, ठीक आहे। तुमच्याकडे ऑप्शन्स ठेवा बाळांनो। लास्ट इयर मिराईने खूप सारे तुम्हाला प्रॉमिसेस केले होते, जसं की फ्री मॅकबुक तुम्हाला भेटेल, तुम्हाला एआय लॅब्स तुमच्याकडे असतील, एक्सपर्ट मेंटरशिप असेल, ऍक्सेस टू एआय टूल्स असेल, ठीक आहे। अशा भरपूर गोष्टींचं प्रॉमिस केलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलं बाळांनो, ठीक आहे। मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी वाल्यांनी आता प्रत्येक विद्यार्थी तिथला पहिल्या इयर पासून कोडिंग करतो बाळांनो। बाकी कॉलेजेसपेक्षा एकच एज आहे बाळांनो या कॉलेजमध्ये की तुम्ही लवकर शिकतात गोष्टी, ठीक आहे। पहिल्या वर्षापासून तुम्हाला कोडिंग वगैरे सगळ्या गोष्टी पहिल्या वर्षापासून तुम्हाला शिकवतात, पहिल्या वर्षापासून तुम्ही इंटर्नशिप क्रॅक करतात। आणि हे मी नाही सांगत बाळांनो, मागच्या वर्षाचे आपले मिराईचेच विद्यार्थी सांगताय जे आपल्या चॅनल बघून तिथं गेलेले होते, ठीक। 15+ तुम्हाला एआय टूल्सचा ऍक्सेस भेटतो बाळांनो। मॅक कंपनीसाठी पूर्ण प्रिपरेशन तुमची करून घेतात बाळा। जर तुमचे बोर्डामध्ये 50% आले पीसीएम मध्ये, ठीक आहे, तर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतं। एक बेसिक त्यांची इलिजिबिलिटी टेस्ट वगैरे असते, तेवढी पार केली का तुम्हाला ऍडमिशन भेटतं। आता या कॉलेजच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, मी लगेच रजिस्टर करून ठेवा बाळांनो, कारण तुमच्याकडे 10 ऑप्शन ओपन पाहिजे बाळांनो। फक्त तुम्ही एका कॉलेजवर डिपेंड नाही राहू शकत, ठीक आहे। कमीत कमी रजिस्टर करून ठेवा, ठीक आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली। डॉक्युमेंट्स कडे बघूया बाळांनो। सगळ्यात पहिलं जे डॉक्युमेंट लागतं ना बाळांनो ते म्हणजे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट। डोमिसाईल सर्टिफिकेट काय दाखवतं बाळांनो, तुम्ही एक महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहेत ही गोष्ट तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट प्रूव्ह करते, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला लागतं बाळांनो नॅशनॅलिटी सर्टिफिकेट। आता भरपूरदा काय व्हायचं बाळांनो, 2019च्या आधी किंवा 2020च्या आधी डोमिसाईल प्लस नॅशनॅलिटी एकच वेगवेगळे सर्टिफिकेट यायचे। आता डोमिसाईल प्लस नॅशनॅलिटी एकच सर्टिफिकेट येतं, ठीक आहे। त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं डोमिसाईल अँड नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, ठीक आहे। ते तुम्हाला काढून ठेवायचे, आत्ताच काढून ठेवायचे बाळांनो, ठीक आहे। ते निघायला तुमचे 7 ते 15 दिवस लागतात, ठीक आहे। हे पहिलं डॉक्युमेंट झालं। जर तुमचं डोमिसाईल नसलं तर तुमचं महाराष्ट्र कॉलेजेसमध्ये ऍडमिशन नाही होणार का बाळांनो? नाही होणार। जे चांगले कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये नाही होणार। सीओईपी आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंटला घेत नाही, व्हीजीटीआय आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंटला घेत नाही, घेतात पण त्या 2-3% फक्त त्यांचा कोटा असतो, तिथं खूप तुम्हाला जास्त पर्सेंटेज लागतात बाळांनो, ठीक आहे, पर्सेंटाईल लागतात, म्हणून तिथं ऍडमिशन होणं अशक्य होऊन जाईल तुमच्यासाठी जर तुमच्याकडे डोमिसाईल नसेल तर। डोमिसाईल नॅशनॅलिटी 2 सर्टिफिकेट झाले। त्यानंतर तिसरं सर्टिफिकेट जे तुम्हाला लागतं बाळांनो ते म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट। जर तुम्ही एखाद्या कास्ट मध्ये येतात, ओपन मध्ये आहात तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही, पण जर तुम्ही ओबीसी, एससी, एसटी, एनटी, ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस नाही एससीबीसी या कॅटेगरीज मध्ये आहात तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल। त्यात कास्ट सर्टिफिकेट सोबत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागेल। हे म्हणतं चौथं डॉक्युमेंट तुमचं। तिसरं डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट आणि चौथं तुमचं कास्ट व्हॅलिडिटी। 5वं डॉक्युमेंट तुमचं एनसीएल, नॉन क्रिमिलियर। नॉन क्रिमिलियर डॉक्युमेंट फक्त ओबीसी वाल्यांना, एनटी वाल्यांना आणि एससीबीसी वाल्यांनाच लागतं, ठीक आहे। हे तिघं जर डॉक्युमेंट असले तुमचे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर, तरच तुम्हाला कास्टचा बेनिफिट होईल ओबीसी आणि एनटी वाल्यांना आणि एससीबीसी वाल्यांना।
SC ST वाल्यांना तुम्हाला कास्ट नॉन क्रिमिलियर लागणार नाही, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागेल. गोंधळून जाऊ नका. मी 5 डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर कोणाला लागतं ते पण सांगितलं, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी कोणाला लागतं ते पण सांगितलं. त्यानंतर जर तुम्ही 6वं डॉक्युमेंट EWS मध्ये आहात तर EWS सर्टिफिकेट तुम्हाला लागेल बाळांनो. ठीक आहे. त्यानंतरचं जे डॉक्युमेंट आहे बाळांनो, आता कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी यायला 6 महिने लागून जातात, कमी जास्तीत जास्त. यायला लागली तर 1 महिन्यात पण येऊ लागते, पण 6 महिन्याचा पिरियड असतो की जिथं तुमची कास्ट व्हॅलिडिटी येते. म्हणून आजच अप्लाय करा, जेणेकरून एप्रिल मे मध्ये जेव्हा तुमची काउन्सिलिंग सुरू होईल तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असतील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट कोणतं आहे बाळांनो? नेक्स्ट डॉक्युमेंट गॅप सर्टिफिकेट. जर तुम्ही ड्रॉपर आहात तर गॅप घेतलेला आहे 12वी नंतर, त्यानंतर एक्झाम देत आहे तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर बाळांनो 10वी 12वीचे तुम्हाला मार्कशीट लागतात. 10वीचं असेल तुमच्याकडे, 12वीचं अजून आलेलं नाहीये. MST CETचं मार्कशीट लागतं जे तुमचं येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक फोन नंबर असला पाहिजे बाळांनो, जिथं सीईटीचे सगळे मेसेजेस येतील तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यावर बॅलन्स टाकून ठेवत जा नेहमी. एक ईमेल आयडी क्रिएट करा या सगळ्या गोष्टींसाठी, कारण ईमेल आयडी भरपूर ईमेल विद्यार्थी मिस करून देतात. त्याच्यातच मिंत्राचे येतात ईमेल, त्याच्यातच अमेझॉनचे येतात, त्याच्यातच स्विगी झोमॅटो सगळे ईमेल त्याच्यातच येतात. नका करू ना बाळांनो, एक वेगळा ईमेल आयडी क्रिएट करून ठेवा. त्यानंतर डॉक्युमेंट लागतं बाळांनो तुमचे 10-15 फोटो काढून ठेवा, कारण प्रत्येक प्रोसेसला तुम्हाला फोटो चिपकायचे. ठीक आहे. तर तुमच्याकडे फोटोग्राफ्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे ट्रान्सफर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, जर तुम्ही 10वी CBSE मधून केलेली आणि 12वी तुम्ही HSC मधून करताय तर. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे, जे तुम्हाला 12वी झाल्यानंतर भेटेल बाळांनो. हे सगळे डॉक्युमेंट्स, एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. एवढे डॉक्युमेंट जर तुम्ही आताच फाईल बनवून ठेवली जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये, तुमची पूर्ण प्रोसेस खूप आरामात जाईल बाळांनो. प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशनसाठी ऍटलीस्ट इलिजिबल असणार. ठीक आहे. ते तुमच्या स्कोरवर डिपेंड आहे, मग तुमचा सीईटीचा किती स्कोर असतो त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होईल, पण ऍटलीस्ट तुम्ही फाईल घेऊन जाऊ शकतात. तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण डॉक्युमेंट बद्दल होता. या व्हिडिओला जर तुमचे कोणी रिलेटिव्ह फ्रेंड्स असतील त्यांच्याकडे जरूर नक्कीच पोहोचवा बाळांनो, जेणेकरून ते डॉक्युमेंट लिस्ट बनवून ठेवतील. कारण असं होतं ना बाळांनो, लास्ट मोमेंटला विद्यार्थ्याचे 97% होते, त्याला COEP भेटणार होतं, SC कॅटेगरी मधला होता, कास्ट व्हॅलिडिटी नव्हती, नाही भेटलं, भेटणारं कॉलेज भेटलं नाही. तर ही गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला. ठीक आहे. म्हणून आतापासून प्रिपेअर करा. आतापासून तुम्हाला कोणी सांगणार पण नाही या सगळ्या गोष्टी. केव्हा सांगतात? जेव्हा उद्या रजिस्ट्रेशन आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. अरे विद्यार्थी कुठून आणेल ते डॉक्युमेंट, जर तुम्ही त्याला पहिले माहिती नव्हती दिली तर, है ना. तर आतापासून मी माहिती देतो या सगळ्या गोष्टींची. बोर्डाचेच व्हिडिओ मी बनवतो, पण सीईटीचा व्हिडिओ गरजेचा असतो मध्ये मध्ये. ठीक आहे. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. आणि जसा बोर्ड संपेल ना, पूर्ण सीईटी आपण शिफ्ट करणार आहेत. सगळ्या गोष्टी सीईटीच्या येतील. ठीक आहे. पण डॉक्युमेंटचा व्हिडिओ आता गरजेचा होता. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.